राष्ट्रीय समाज पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष आणि मराठवाडा मित्रमंडळाचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते बालाजीदादा पवार यांनी आगामी महापालिका निवडणुकीच्या प्रारूप प्रभाग रचनेवर आक्षेप घेत हरकत नोंदवली आहे। बालाजीदादा पवार हे दक्षिण उपनगरातील धनकवडी आंबेगाव पठार भागातील धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते असून या भागात त्यांचा दांडगा जनसंपर्क आणि सामाजिक, राजकीय व भौगोलिक परिस्थितीची इत्थंभूत माहिती आहे। यावेळी बोलताना बालाजीदादा पवार म्हणाले, प्रारूप प्रभाग रचनेत प्रचंड राजकीय हस्तक्षेप झाला असून निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना अक्षरशः पायदळी तुडवत अनेक प्रभागाचे तुकडे केले असून एका विनाकारण प्रभागातील भाग तोडून तो दुसऱ्या भागाला जोडल्याचे, तसेच प्रभाग तयार करताना प्रमुख रस्ते, उड्डाणपूल, नदी नाले या नैसर्गिक हद्दी ओलांडण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे। त्यामुळे नागरिकांच्या मनात संभ्रम निर्माण होत आहे। नमस्कार, मी बालाजी पवार, राष्ट्रीय समाज पक्ष पुणे शहर। जसं की काल शेवटचे दिवस होता महानगरपालिकेच्या हरकती मागवण्यासाठी, त्यातल्या त्यात गिनीज बुक मध्ये नाव नोंद होण्यासारखं काम झालेलं आहे की 2000 हरकती किंवा 2000च्या प्लस झाल्यात हरकती हे धनकवडी क्षेत्रीय कार्यालय या ठिकाणी। त्याचं कारण असं आहे, जेव्हा आम्ही एक हरकत दिलेली आहे प्रभाग क्रमांक 37 ची, तर त्याच्यामध्ये विषय असा आहे की प्रभाग क्रमांक 37 मध्ये आंबेगाव पठार 15 सर्वे नंबर 15 व 16 हा जोडला गेलेला आहे। 38 मध्ये काही भाग त्यांनी हे केलेला आहे। तर माझी काल हरकतीमध्ये एक विनंती होती की बाबा, आपण जेव्हा भौगोलिक दृष्ट्या विचार करता किंवा सामाजिक दृष्ट्या व शैक्षणिक दृष्ट्या आणि आर्थिक दृष्ट्या हे तिन्ही चार गोष्टीचा विचार करता आतापर्यंत 18 वर्षामध्ये आंबेगाव पठार आणि 16 सर्वे नंबर 15-16 हे धनकवडीला जोडलं गेलं होतं। परंतु आता हे जे त्याच्या सोयीनुसार कसं तरी वार्ड आपला तोडून पोडून त्याच्या सोयीनुसार केलेला आहे। तरी आम्ही हरकतीमध्ये एक असं आम्ही आयुक्त आणि महानगरपालिकेला सुचवलेलं आहे की बाबा, आज आर्थिकदृष्ट्या धनकवडीतील किंवा आंबेगाव पठार असतील 16 नंबरचे असतील, सर्वे नंबर 16 नंबरचे असतील, ते लोक सर्वात जास्त व्यवहार कुठं करतात? धनकवडीमध्ये आणि बालाजीनगरला। पुन्हा दळणवळणाची साधनं जर आपल्याला यायचं झालं 15-16 नंबर असेल किंवा आंबेगाव पठारवाल्यांना यायचं असं, ती वडगावला जात नाहीये, ते कुठे येतात? धनकवडी किंवा आपल्या बालाजीनगर किंवा सातारा रोडला। त्याचबरोबर शैक्षणिक दृष्टिकोनातनं 90% मुलं हे जॉबला कुठे आहे? तर आपल्या शाळेमध्ये धनकवडी चौकामध्ये असतील, आंबेगावला असतील किंवा जास्तीत जास्त बालाजीनगरला असतील, या एरियामध्ये। म्हणजे शैक्षणिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या, व्यावहारिक दृष्ट्या आणि नैसर्गिक भौगोलिक परिस्थिती बघितली तर पाण्याचा सर्वात जास्त मोठा प्रॉब्लेम आहे। त्याच्याही दृष्ट्या सर्वात जास्त आंबेगाव पठार 15-16 नंबर जो यायचा जायचा मार्ग आहे तो धनकवडीचा आहे। त्याच्यामुळे आम्ही एक हरकत घेतली, बाबा तुम्ही 15-16 नंबर आणि आंबेगाव पठार हे पहिल्यापासून जे धनकवडीला अटॅच आहे तेच तसंच राहू द्या। आणि 37 नंबरमध्ये माझे आयुक्तांना आणि पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना असेल क्षेत्रीय कार्यालय धनकवडी क्षेत्रीय कार्यालय सहायुक्त मॅडमला विनंती आहे की तुम्ही 15-16 नंबर आंबेगाव पठार हे धनकवडीलाच 37 धनकवडी कात्रज डेअरी या प्रभागाला जोडून राहू द्या। धन्यवाद।